ब्रिटिशांचं स्वागत केलंय खरं आहे, पण ते स्वागत यासाठी केलं की इथली प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातला डावपेच म्हणून ब्रिटिशांना आपलं म्हटलं. पण ते करतानाच ब्रिटिशांनी जेव्हा पहिल्यांदा फॉरेस्ट ऍक्ट आणला, जंगल कायदा आणला, तेव्हा त्याच्यावर कडाडून टीका करणारे कोण असतील तर महात्मा फुले आहेत. आणि ते कुठल्या अर्थाने टीका करतायत हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला आजची शेतीचं क्रायसिस, शेती संकट आणि धोक्यात आलेली जनावरं याचा संबंध कळेल. त्यावेळेस जंगल कायदा आल्यानंतर महात्मा फुले काय म्हणतात लक्षात घ्या. ब्रिटिशांनी जंगल कायदा आणून प्रहार कोणावर केलाय तर इथल्या शेती समाजावर प्रहार केलेला आहे. आणि तो सर्व शेती समाज कोण आहे तर शूद्र आहे, इथला शूद्र समाज आहे. काय केलं फॉरेस्ट ऍक्ट येऊन? ते म्हणतात जंगल हे शेतीला पर्यायी पूरक अर्थव्यवस्था पुरवणारा भाग आहे. कारण आमचा शेतकरी शेतीला जोडून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे गुरं, आणि गुरांचं अवलंबन कुणावर आहे तर ते म्हणजे चराऊ खुली जमीन, आणि ती काय तर जंगल आहे. म्हणजे जंगलावर अवलंबून आमची जनावर आहेत, आणि जनावर हे शेतीला पूरक अर्थव्यवस्था आहेत. आणि त्या पूरक अर्थव्यवस्थेवर हल्ला पहिल्यांदा कोणी केला असेल तर तो ब्रिटिशांनी केलेला आहे. आणि म्हणून जनावर ओझं वाटण्याची प्रक्रिया सुरुवात कुठून झाली असेल तर ते ब्रिटिशांपासून झालेली आहे. आणि ती आजपर्यंतच्या आतापर्यंतचे जे लोकशाहीवादी सरकार, स्वतःला तथाकथित जे काही म्हणून घेतात असे सगळे सरकार, आणि आमच्या देशाचे तथाकथित जाणते राजे वगैरे जे स्वतःला म्हणून घेतात, हे सगळे जबाबदार आहेत. म्हणजे फुल्यांनी ज्या शिवाजी महाराजांचा वारसा शोधून काढला, तो वारसा स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारे ते नव्हते, तर ते या इथल्या कुळवाडी भूषण म्हणणारे राजे होते. ते वारसा फुले सांगतायत. पण आमचे जाणते राजे स्वतःला म्हणून घेणारे मात्र या शेतकऱ्यांचा नायनाट करायला निघालेले आहेत. काय करायचं? आणि स्वतःला मात्र सांगायचं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. या परिस्थितीमध्ये ही शेती क्रायसिस आहे, शेतीचं संकट आहे. मी वेळेचा अभाव आहे मला माहिती आहे, आणि मी प्राध्यापक आहे, बोलायला लागल्यानंतर भान राहणार नाही मला माहिती आहे. मला चिठ्ठी आलेली आहे. तेव्हा थँक्यू, पण मी प्रयत्न करेन. तर एकीकडे हे शेतीचं क्रायसिस आहे, शिक्षणाचं संकट आहे, आणि त्याच बरोबर स्त्रियांचं संकट आहे तिसरं म्हणजे. म्हणून फुल्यांचा लढा शेठजी भटजी विरुद्ध लाडजी आहे. शेठजी आणि लाडजी विसरला, शेठजी आणि लाडजी विसरला की आपण भटजींना शिव्या घालत राहू आणि तथाकथित जाणता राजाच्या मार्गाला जाऊन बसू. आताच्या ते करायचं नसेल, किंवा तशाच प्रकारे फुल्यांचा सांस्कृतिक पर्याय पुरवणारा लढा जर दुर्लक्ष केलं तर मात्र तथाकथित खरे धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्याच्या मार्गावर जाऊन बसू. आम्हाला गरज नाही कुणाच्या मार्गावर जाण्याची, आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्हाला वैचारिक वारसा त्यांनी पुरवलेला आहे, तेव्हा आम्ही त्याच्या मागे जाऊ. आज आपल्याला माहिती आहे महिलांच्या संदर्भातली काय अवस्था आहे. महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या धर्म आणि धर्माच्या मंदिरावर प्रवेशासाठीचे बी लढे चालू आहेत. आणि तीच स्त्री आमच्या अस्मितेचा भाग मानून आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. म्हणजे स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव होणं, खरं म्हणजे त्याच्या निमित्ताने अनेक गोष्टी आलेल्या आहेत. स्त्रियावर होणाऱ्या अत्याचाराच्या निमित्ताने स्त्रियांचं जे मागासलेपण आहे ते अधोरेखित होण्याऐवजी
स्त्रियावरचं वर्चस्व अधिक कसं बळकट करता येईल तिकडे चर्चा घेऊन जाताना आजची परिस्थिती आपल्याला दिसतीये. स्त्रियावर अत्याचार वाढतात तर सातच्या आत घरात म्हणायचं. स्त्रियावर अत्याचार वाढतात तर मग मात्र सार्वजनिक जीवनात सहभागी व्हायला तिला भीती वाटली पाहिजे याची काळजी घ्यायची. फुल्यांच्या बाबतीत हे लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये घडवलेले, महात्मा फुल्यांच्या क्रांतिकारी चळवळीत घडवलेले हे जे विद्यार्थिनी होते ते जे प्रश्न उपस्थित करतात ते आजही रिलेव्हंट आहेत. पण मात्र आमच्या महिलांना साक्षर करायचं, साक्षर करून वाटलंच तर नोकऱ्या द्यायच्या. नोकऱ्या दिल्यानंतर मात्र त्यांच्या पगारीवर हात मात्र आमचा ठेवायचा. हा सोयीस्कर भाग आहे. याचाही विचार आम्हाला करावा लागेल. आम्हाला आत्मटीका करावी लागेल फुल्यांचे वारस म्हणून. आम्ही आत्मटीका नाही केली तर आम्हाला फुल्यांचा वारस होता येणार नाही. म्हणून महात्मा फुले सांगतायत, लक्षात घ्या, इतर लोकांनी जातीकडे पाहताना श्रमालाही दुय्यम ठरवलेलं आहे. जातीच्या सोबत येणारं श्रम आणि जात. इतर विचारवंतांनी जात तुच्छ आहेच, जात नाहीशी झाली पाहिजेच असं म्हणताना जाती सोबत येणारा श्रमही तुच्छ म्हटलेला आहे. फुले तसं नाही म्हणत. फुले जात आणि श्रमात वेगळे करतायत आणि श्रमाची प्रतिष्ठा सांगतायत. आणि म्हणून म्हणतायत स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने. कष्टकरी होण्याला प्राधान्य देत आहेत आणि फुकटचं ऐत खाऊन स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यावर हल्ला चढवत आहेत. हे काय आहे? कष्टकरी वर्गाला दिलेली मान्यता आहे. आणि म्हणून मग ते श्रम दुय्यम नाही म्हणत, श्रम करणाऱ्या वर्गाला श्रेष्ठ समजतायत. आपल्या समाजात दुर्दैव असं आहे, घाण करणाऱ्याला प्रतिष्ठा आणि घाण साफ करणाऱ्याला मात्र अप्रतिष्ठा. घाण करणारा श्रेष्ठ, घाण करणारा कनिष्ठ. घरामध्ये सुद्धा घाण साफ करणारी बाई दुय्यम, घाण करणारे पुरुष श्रेष्ठ. सार्वजनिक जीवनात ऐषारामी गाडीत जाताना रस्त्यावर थुकणारे श्रेष्ठ आणि रस्त्यावर घाण कपडे घालून स्वतःची घाण सगळी साफ करणारा मात्र कनिष्ठ. फुले त्याच्यावर हल्ला चढवतायत आणि सांगतायत ऐत खाऊ ते कनिष्ठ आणि जे श्रम करतायत ते प्रतिष्ठित. आणि म्हणून म्हणतात स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने, कुटुंबा पोसावे आनंदाने. श्रम प्रतिष्ठा फुले सांगतायत. फुले शेतीला प्राधान्य देत आहेत, शेतीला पूरक असणाऱ्या अर्थव्यवस्थेला प्राधान्य देत आहेत आणि मात्र ब्रिटिशांचं स्वागत करतानाच ब्रिटिशांच्या ह्या सगळ्या शोषित समाजाच्या विरोधी असलेल्या धोरणावर प्रहार करतायत. कधी कधी प्रहार केला फुल्यांनी, लक्षात घ्या. फॉरेस्ट ऍक्टच्या निमित्ताने ब्रिटिशांवर प्रहार करतायत. तसंच जेव्हा ब्रिटिश उच्च शिक्षणाला अधिक महत्व देत आहेत आणि प्राथमिक शिक्षणाला दुय्यम स्थान देत आहेत तेव्हाही फुले ब्रिटिशांवर हल्ला चढवतायत आणि म्हणतायत तुम्ही इथल्या वरिष्ठ वर्गाशी म्हणजे ब्राह्मण वर्गाशी आघाडी करण्याचा प्रयत्न करतायत. कारण माझा जो वर्ग आहे, जो आत्ता कुठं पहिल्यांदा शिक्षणात येतोय, त्याला उच्च शिक्षण नाही तर प्राथमिक शिक्षणाची गरज आहे. आणि त्या प्राथमिक शिक्षणावर मात्र तुम्ही खर्च कमी करतायत. आजही आपण आजच्या परिस्थितीला विचारून पहा, आपला आजचा सत्ताधारी वर्ग प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करतोय, त्याचं खाजगीकरण करतोय. ज्याला दर्जेदार शिक्षण पाहिजे त्यांनी जावं इंग्लिश मीडियम स्कूलला. ज्याला परवडतंय त्याच्यासाठी ती व्यवस्था आहे, ज्याला परवडत नाही त्याला मात्र महानगरपालिकेची स्कूल आहे. शिक्षणाच्या व्यवस्थेत पुन्हा एकदा भेदभाव आहे, पुन्हा एकदा वर्गीकरण आहे, पुन्हा एकदा फूट पाडण्याचं राजकारण आहे. आणि ते करत असताना मात्र आमची जी ओळख आहे, शेतीशी संबंधित ओळख आहे, ती पुसून टाकायची. शेतीशी ओळख जर दृढ झाली तर ह्या सगळ्या शेती समाज एकाच्या विरोधात दुसरा रस्त्यावर उतरणार नाही.
ते संघटित येऊन आपल्या पुढे उभा राहील. फुले काय करतात, चळवळ अल्पसंख्याकात घेऊन जात नाहीत, म्हणून फुले काय करतात, इथल्या अल्पसंख्याक सत्ताधाऱ्यांना पाडतायत आणि म्हणतात शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांची एक गट्टा मोठ बांधतायत. म्हणून फुले चळवळीत संघटित मेजॉरिटी मध्ये घेऊन जात आहेत. आज चळवळ अल्पसंख्याक झाली आहे, सत्ताधारी बहुसंख्याक झालेत. बहुसंख्याक झालेत म्हणजे ते लोकांना भासवतायत आम्हीच तुमचे उद्धार करते आहोत, आम्हीच फुलांचे वारस आहोत आणि लोकांत फूट पाडण्यात यशस्वी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपणाला याकडे पाहावं लागेल. त्याच्याशिवाय आपणाला फुल्यांचा वारसा असल्याचा दावा करता येणार नाही. म्हणून फुल्यांचा वारसा हे विचार करत असताना मी या 3 पार्श्वभूमीवर आज चालत असलेले जातीच्या परिस्थितीमध्ये जात संपुष्टात आली असं सांगायचं, भास निर्माण करायचा, दुसरीकडे मात्र जातीचा बेस हिरावून घ्यायचा आणि हिरावून घेऊन त्या जात शेतीतून विस्थापित झालेला, हद्दपार केलेला वर्ग शहरामध्ये कामगार म्हणून त्याला आणून ठेवायचं आणि दुसरीकडे जात संपल्याची वल्गना करायची. 1 नंबर 2, जसं जातीचा मुद्दा आहे तसाच मुद्दा दुसरा जो आहे तो म्हणजे स्त्रियांचा मुद्दा आहे. स्त्रियांचा सन्मान वाढला असं सांगायचं आणि स्त्रियांची मात्र अधोगतीकडे वाटचाल घेऊन जायची. फुल्यांचा वारसा तिथं आहे. शेतकरी समाज, अस्पृश्य समाज आणि स्त्रिया ह्या तिघांना छळ कपट करत त्यांची दिशाभूल करायची आणि त्यांना दुसरीकडे घेऊन जायचं. ह्याच्यासाठी सोपा मार्ग म्हणजे आम्हाला एकच आहे, तो म्हणजे फुले, ते म्हणजे फुले. सोपं आहे, आम्हाला गरज वाचण्याची आहे, आम्हाला गरज समजून घेण्याची आहे, आमचे मेंदू आम्हाला तल्लक ठेवण्याची गरज आहे. तसं जर नाही केलं तर आम्हाला वारसा होण्याचा अधिकार नाही. मला माहित नाही माझं भाषण किती जड झालं, पण तुम्ही मला ऐकून घेतलं सगळ्यांनी, त्यामुळं तुमचा मी आभारी आहे. माझ्यासारख्या मिळाली. मला माहित नाही याच्यानंतर जर कोणी असं विचारलं तर वक्त्याला बोलवणारा कोण आहे त्याचा मला शोध घ्यायचा आहे असं कोणी म्हणणार नाही असं मला वाटतंय. माहित नाही, मी प्रयत्न केलेला आहे. तरुण असलो तरी मला या वयात ही जी संधी मिळतीये, मला वाटतं कॉम्रेड विलास सोनवणे जे खरं तुम्हाला ऐकायचं होतं त्यांच्याविषयी, पण ती संधी मला मिळाली. मी माझ्यापरीने प्रयत्न केलाय. फुलाने दिलेला मार्ग मी घेऊन मला जे दिसतंय ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला किती पोहोचलं मला माहित नाही. धन्यवाद, ऐकून घेतलात. पुन्हा एकदा धन्यवाद करून महात्मा फुले की नक्कीच या ठिकाणी बरेच लोक शोध घेतील की कोणी बोलवलं मला, तर नक्की घेतील सर शोध, आणि यासाठी घेतील की आम्हालाही साठी तुमचा पत्ता नक्की मागतील. सो अतिशय सुंदर आणि नक्कीच आपण याला इन्स्पायरिंग म्हणू शकू असं नक्कीच सर्व मान्यवर या ठिकाणी बरेचसे प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. सो या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये नक्कीच जाहीर व्याख्यान जे आहे ते या ठिकाणी पूर्ण झालंय. मात्र त्याबरोबरच माळी समाज सेवा समितीचा प्रथम वर्धापन दिन देखील आपण या ठिकाणी साजरा करतोय. त्याचबरोबर विविध पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत आणि त्याच्याचकडे आता आपण वळणार आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम मी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांना मंचावर या ठिकाणी बोलवणार आहे. सुरुवात करणार आहे माननीय श्री योगेशजी घोलप यांच्यापासून या ठिकाणी मी सुरुवात करणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मंचावर या ठिकाणी यायचंय. सो आमदार श्री योगेशजी घोलप यांना विनंती करू इच्छिते की त्यांनी मंचावर यावं. त्याचबरोबर माजी आमदार वसंतरावजी गीते यांनी देखील मंचावर यावं. श्री सुहासजी फरांदे, त्याचबरोबर माननीय सुधाकरजी जाधव, माननीय पंकजजी सपाटे, त्याचबरोबर माननीय गजाननजी शेलार यांना पुनश्च एकदा मंचावर मी या ठिकाणी बोलवणार आहे. त्याचबरोबर अनंता सूर्यवंशी, माननीय अरुणभाऊ काळे, माननीय दत्तात्रय माळी, त्याचबरोबर माननीय जयंतजी गाडेकर, माननीय राकेश शेठ माळी, माननीय मनीषजी जाधव, माननीय मधुकरराव जेजूरकर, माननीय रंजनाताई पवार या सर्व मान्यवरांनी मंचावर यायचं आहे. माननीय चंद्रकांतजी बागुल, माननीय बाजीराव अण्णा तिडके, त्याचबरोबर श्री
निवास जी मोरे, अर्चनाताई थोरात, त्याचबरोबर माननीय सुनीताताई मोटकरी, श्री अनिल जाधव, माननीय संतू पाटील, त्याचबरोबर माननीय उत्तमरावजी तांबे, सुभाष जी पवार, माननीय सुभाषजी पवार, या सर्व मान्यवरांनी ज्यांची नावं या ठिकाणी घेण्यात येत आहेत त्या सर्व मान्यवरांनी मंचावर यावं अशी त्यांना मी विनंती करू इच्छिते. डॉक्टर श्री अमित ताजणे मुख पाहुण्यांनी या ठिकाणी मंचावर येऊन, व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हायचंय. आजच्या या कार्यक्रमासाठी हे सर्व मान्यवर उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायत्री ग्रुपचे चेअरमन श्रीयुत चंद्रकांतजी बागुल सर यांनी देखील यावं अशी त्यांनी विनंती. या ठिकाणी अध्यक्षपदी ते स्थानपन्न झालेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती आता आपण करतो आहोत. व्याख्यानानंतर आता मात्र आपण वळतो आहोत आपल्या महत्वपूर्ण कार्यक्रमाकडे, तो म्हणजे पुरस्कार सोहळा. आज या ठिकाणी सर्व जे प्रमुख उपस्थिती आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुतळ्यास जो आहे तो घातला गेलाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कार्यक्रम ठिकाणी द्यायची आहे. नमस्कार. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गायत्री ग्रुपचे चेअरमन श्री श्रीकांतजी बागुल यांनी स्वीकारावे अशी मी माळी समाज सेवा समितीच्या वतीने विनंती करतो. त्याचबरोबर अनुमोदक म्हणून मी या ठिकाणी उत्तमरावजी बडदे यांना विनंती करते. आत्ता जी प्रमोदजी आयर यांनी जी सूचना मांडली त्यात मी पूर्णपणे अनुमोदन देतो. धन्यवाद सर. आणि यानंतर आपण आता वळूयात. या ठिकाणी नक्कीच सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि समाजाच्या वतीने नक्कीच फुला फुलाची पाकळी असा आम्ही छोटासा सत्कार या ठिकाणी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी करणार आहोत. आणि सुरुवात आपण करणार आहोत आमदार श्री योगेशजी घोलप यांच्यापासून. माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजयजी राऊत यांच्या हस्ते पासून आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती आपण करतो आहोत. श्री सुहासजी करांदे सरांचं या ठिकाणी उत्तमराव बडदे यांच्या हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. त्याचबरोबर श्री सुधाकर जाधव यांचा माननीय प्रभाकर पाटील, गायत्री ग्रुपचे चेअरमन श्री चंद्रकांतजी बागुल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एव्हरीवन. ज्यांनी अतिशय सुंदर असं आपल्याला व्याख्यान दिलं असं धुमाळे सरांचं स्वागत देखील आपण या ठिकाणी करतो आहोत. यानंतर वळूयात पुढील सत्कारांकडे. श्री पंकजजी सपाटे, त्यामध्ये जोरदार टाळ्या वाजत राहायला पाहिजे. सर्व मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी करतो आहोत. नक्कीच सर्व मान्यवरांचे जेजूरकर यांच्या हस्ते आपण स्वागत करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्री निवास मोरे यांचं प्रशांत सर यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. गिरीशजी बच्छाव यांच्या हस्ते. श्री टी पी वर उपस्थित श्री अनिल जाधव यांचं बाळासाहेब वाघ यांनी स्वागत करावं. सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यशवंत गायकवाड यांच्या हस्ते आपण स्वागत करत आहोत. श्री विजय शेरताटे सरांचे या ठिकाणी सचिव. श्री सुनील खोडे, श्री सुनील खोडे
योगेश मोद यांच्या हस्ते श्री जयंत आप्पा गाडेकर यांचं संजय शिंदे सर या ठिकाणी उपस्थित असले त्यांच्या हस्ते आपण स्वागत करत आहोत. श्री जयंत आप्पा गाडेकर. या ठिकाणी माननीय योगेशजी कमोद या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना विनंती करू इच्छिते की त्यांनी त्यांच्या स्वागताबरोबरच त्यांनी स्थानाबद्ध या ठिकाणी व्हायचंय. सौरंजनाताई ज्ञानेश्वर पवार यांचं सतीश मंडलिक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांच्या हस्ते आपण स्वागत करत आहोत. स्वागत या ठिकाणी झालं पाहिजे. त्याचबरोबर सौ अर्चनाताई थोरात या ठिकाणी उपस्थित असतील. जाधव यांचं देखील राऊत सरांच्या हस्तेच आपण स्वागत करणार आहोत. स्वागत या ठिकाणी करतो आहोत. देखील स्वागत या ठिकाणी झालं पाहिजे. आणि आता आपण वळणार आहोत कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकडे आणि त्यासाठी मी माननीय विजयजी राऊत यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रम आणि सर्वात महत्त्वाचं 125वी पुण्यतिथी असल्याने या नाशिक शहरात एक आगळा वेगळा पुण्यतिथी सोहळा साजरा व्हावा अशी आम चंद्रकांतजी बागुल आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपचे प्रवक्ते माननीय शिवाजी फरांदे सर, या शहरातले माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी गजानन नाना शेलार, नगरसेवक अरुण भाऊजी काळे, नाशिक शहरातील उद्योजक मनीषजी जाधव सर, नगरसेविका रंजनाताई पवार, या ठिकाणी आपल्याला व्याख्यानासाठी खास जळगाव येथून आलेले धुमाळे सर का ज्यांनी आज आपल्या स्वतःच्या कुठल्याही म्हणजे सरांचं मला कौतुक वाटतं का मी सरांना प्रत्यक्ष बघितलेलं नव्हतं. मी जे विलासजी सोनवणे सर होते त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित केलं होतं, परंतु त्यांना काही मेडिकल प्रॉब्लेममुळं विलासजी सोनवणे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, म्हणून त्यांनी धुमाळे सरांना या ठिकाणी पाठवलं आणि त्या ठिकाणी धुमाळे सरांचं या ठिकाणी चांगलं व्याख्यान झालं. तुम्ही त्यांच्याकडे बघितल्यानंतर का हा धुमाळे सर या पद्धतीचं व्याख्यान आणि या पद्धतीने करू शकता असं कोणालाही वाटणार नाही. त्यांनी अपंगत्वावर मात करून या ठिकाणी जे यश मिळवलं आहे, आज ज्या ठिकाणी गावोगावी फिरत आहे त्या ठिकाणी महात्मा फुलेंचे विचार जे पोहोचवत आहे त्यांच्यापासून माळी समाज समिती त्यांचं आभार मानते आणि त्यांचं अभिनंदन करते. तसेच या ठिकाणी आमचे दुसरे प्रमुख पाहुणे बाजीराव अण्णा तिडके, या ठिकाणी आमचे नाशिक रोड व्यापारी बँकेचे सुधाकर भाऊ जाधव, या ठिकाणी कामगार नेते जयंतप्पा गाडेकर, या ठिकाणी आमच्या चांदवडहून आलेले टीपी निकम सर आणि या ठिकाणी सर्वच व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे मित्र, गेली 1 वर्षापासून आम्ही माळी समाजसेवा समितीचं काम करतो आहोत. या ठिकाणी आम्ही काही कल्पना या शहरामध्ये माळी समाजाच्या बाबतीत मांडल्या आहेत. जे सरांनी सांगितलं की जो शेतकरी असतो तो अनुभवावर सांगतो आणि जो शिकलेला असतो तो पण त्याला डिग्री मिळते, म्हणून आम्ही माळी समाजसेवा समितीने या शहरामधला असा आम्ही अभिनव उपक्रम केलेला आहे. आमचे जे सल्लागार आहेत उत्तम मामा तांबे मामा यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी आपले जे काही या शहरामध्ये नावलौकिक मिळवलेले काही लोकांनी उद्योग केले आहेत. उदाहरणार्थ मुंबई नाक्यावर तुम्ही गेले तर मुंबई नाका आठवलं म्हटलं की बुलेट आठवते आणि बुलेट आठवलं का खंडू शेठचं नाव आठवतं. अशा ठिकाणी आजही त्या मुंबई नाक्यावर बुलेटचं अद्ययावत गॅरेज असलेलं ताजना कुटुंबीय, तसंच नाशिकमध्ये आलं की तिवंद्यामध्ये गेलं का बुधा शेठची जिलबी आठवती, तसेच काही ठिकाणी रविवार पेठेत गेलं का भैरवनाथची बेकरी आठवती. आपला पारंपरिक उद्योग सोडून ह्या लोकांनी शहरामध्ये उद्योग उभे केले काही वर्षापूर्वी आणि आज या शहरामध्ये त्यांचे उद्योग चांगल्या पद्धतीने चालत आहेत. अशाही काही लोकांचा या ठिकाणी सत्कार करायचे अशी आम्हाला तांबे मामांनी सूचना केली आणि त्यांच्या सूचनांचा आदर करून आम्ही या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक, काही उद्योजक आणि काही तरुण पिढीचे जे कार्यकर्ते की ज्यांचं काही योगदान असतं पण त्यांना पुढे काही येत नाही, तसेच काही नाट्य कलाकार आहेत आपल्या क्षेत्रामध्ये. अरुण भाऊ गीतेन सारखे नाट्य कलाकार आहेत. आमचा आता नवीनच प्रशांत दप्तरे म्हणून त्याची एक शॉर्ट फिल्म होती, ती पुन्हा फेस्टिवलला लागली. अशा लोकांचं कौतुक कुठेतरी झालं पाहिजे आणि हे कौतुक करण्यासाठी माळी समाजसेवा समिती कायम तयार राहील. तुमचं सर्वांचं सहकार्य. तसेच आम्ही एक मागच्या वर्षापासून एक दिनदर्शिका सुरू केली आहे. आम्हाला सर्व
या दिनदर्शिकेसाठी जे जाहिरात देतात या सर्वांचाही मी आभार मानतो या ठिकाणी, कारण त्यांच्या दातृत्वावर हे सर्व कर्तृत्व उभं राहिलेले आहे. म्हणून मी या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहात, उपस्थितांचाही मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित झालेत, मी त्यांना विनंती करते त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचं स्वागत जे आहे ते आपण या ठिकाणी सरांच्या हस्तेच करणार आहोत. पुनश्च एकदा सर तुमच्याच हस्ते आपण परत एकदा स्वागत करूयात आणि कार्यक्रमाला पुढे वळवूयात. प्रास्ताविक जे आहे कार्यक्रमाचं ते खूप महत्वपूर्ण कळाली आणि आजचा कार्यक्रम नक्की कशासाठी आहे आणि का समाजाने ठेवलाय ते देखील सगळ्यात. मात्र त्यापूर्वी या ठिकाणी जे आपले मान्यवर उपस्थित आहेत, प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, त्यांच्या भाषणांकडे आपण या ठिकाणी वळत आहोत आणि प्राध्यापक TP निकम सरांपासून या ठिकाणी आपण नक्कीच या 2 शब्दांची सुरुवात करणार आहोत. सो मी मार्गदर्शनपूर्वक सर्वांना आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं असं मी TP सरांना विनंती करते. एकदा जोरदार सरांचं स्वागत या ठिकाणी. आजच्या या क्रांतीसूर्य साधून माळी समाज सेवा समितीचे प्रथम वर्धापन दिन आणि दिनदर्शिकाचं प्रकाशन ह्या निमित्ताने या समितीने या ठिकाणी सुंदर सोहळा आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी आपल्या सर्वांच्या समोर आहेत. मी सर्वांचा उल्लेख करत नाही कारण वेळेची मर्यादा आहे, म्हणून मी प्रथमतः या सर्व प्रमुख अतिथींचं नम्रपणे अभिवादन करतो आणि सर्व मान्यवरांच्या ठिकाणी कौतुक करतो. आपण या कार्यक्रमात आलात. या कार्यक्रमासाठी समाजावर प्रेम करणारे सर्व आपण समाज बंधू या ठिकाणी उपस्थित आहात आणि तितक्याच अभिमान आणि कौतुकाने या ठिकाणी मी उल्लेख करेल की या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते, विचारवंत म्हणा किंवा फुल्यांचे अभ्यासक म्हणा, श्री गणपतराव धुमारे यांनी अत्यंत उत्कृष्टपणे महात्मा फुल्यांच्या विचारांच्या ठिकाणी विश्लेषण केले आणि एक गोष्ट मला फार आवडलेली आहे की जी आज काळाची गरज आहे ती त्यांच्या भाषणात मला ऐकायला मिळाली. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे शासनाने छानपैकी 3 फोटो कायमस्वरूपी भिंतीवर लावून दिले आणि जमलं तर एकाच हारामध्ये बंदिस्त केलेले आहेत. कुठेतरी असं वाटतंय की फुल्यांचा महाराष्ट्र हा वेगळा होता आणि आम्ही आज ज्या दिशेने महाराष्ट्राला घेऊन चाललो आहेत तो महाराष्ट्र खूप वेगळा आहे आणि तेच सरांच्या भाषणात आलेले आहेत आणि आज ती काळाची गरज आहे. कोणती? फुले वाचले, फुले समजले, फुल्यांचे विचार जोपर्यंत पूर्णपणे आपण आत्मसात करत नाही आणि आपल्या बुद्धीच्या पटलावर ह्या सॉफ्टवेअरमध्ये हे डाउनलोड करत नाही, त्याची प्रोसेस पूर्ण होत नाही आणि ते विचार जोपर्यंत कृतीमध्ये येत नाही तोपर्यंत हे नारळ फोडणे, फुलांचे हे सर्व चाललेले कार्यक्रम वर्षानुवर्षापासून त्याला फारसा अर्थ राहत नाहीत. इतके स्पष्ट 2 भाग पडतात, फुल्यांच्या वेळेचे महाराष्ट्र आणि फुल्यांचे विचार. आणि आपण आज जे करत आहोत ते तो महाराष्ट्र म्हणजे तुमचा आमचा महाराष्ट्र आणि फुल्यांचा महाराष्ट्र असं म्हटलं तर बिघडणार नाही. सरांनी 3-4 मुद्दे घेतले आणि ते मुद्दे घेऊन तुम्ही आम्ही सर्वांनी पुढे जावं तर ही ज्योत पेटेल. फुल्यांचे विचार ही मशाल आहेत, हे क्रांतीची ज्योत आहे. ह्या ज्योतीने माणसं पेटण्याऐवजी माणसांची मनं पेटली पाहिजेत आणि जोपर्यंत ही मनं पेटत नाहीत, माणूस पेटण्यापेक्षा मनं पेटत नाहीत, तोपर्यंत फुल्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडत नाही. वास्तवे सत्य आहे. किती सुंदर गोष्ट सांगितली सरांनी. गोष्ट म्हणण्यापेक्षा विचार सोप्या शब्दात न सांगितलं त्यांनी. सामान्य माणसाला आकलन व्हावं या हेतून त्यांनी अत्यंत सोप्या साध्या शब्दात सांगितलेले आहे. सरांनी एक जातीवाद मुद्दा घेतलेला आहे आणि मी भाषण नाही करणार
पण मला जे हवं आहे फुल्यांच्या पद्धतीने ते मी तुम्हाला फक्त लाईक होमवर्क, एक गृहपाठ देऊन जातोय. विचार करा, चिंतन करा. सरांचं व्याख्यान नाही, व्याख्यान नव्हतं. हे सत्य आहे, हे चिंतनीय आहेत आणि चिंता करण्यासारख्या गोष्टी आहेत. महात्मा फुल्यांच्या वेळेस सर्व समाजाने जातीवाद लादून त्यांना जातीवादामध्ये गुरफटलेले आहेत आणि तेव्हापासून हा जातीवाद चालू आहे. फुले जातीवाद कधीही करत नव्हते. फुल्यांनी तर स्वतःहून पुढाकार घेऊन जातीवादाचं निर्मूलन करण्यासाठी आंतरजाती विवाहाच्या प्रथा सुरू केल्या. त्यांना जातीवाद कसं म्हणता येईल?